नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ अंजली गोखले यांच्या अनंताकडे झेप या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एकच नम्र विनंती की चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन क्लिक केल्यानंतर शेजारी एक घंटेचं चिन्ह येईल, बेल आयकॉन तेही प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, सुरू करूयात अंजली गोखले लिखित मृगजळ. सप्रेम नमस्कार. आई खूप आजारी आहेत. 15-20 दिवस हॉस्पिटलमध्ये होत्या. आता डॉक्टरांनी घरी पाठवलंय. माझ्या परीनं मी सेवा करते आहे. पत्र वाचून वामनराव हादरूनच गेले. आई एवढी आजारी आणि मला कळवायची ही पद्धत. साधी सही सुद्धा करता येऊ नये. काय बायको आहे का कोण आहे? संतापानं वामनराव थरथरायला लागले. जाऊन चांगलीच खरडपट्टी काढली पाहिजे. पण कुणाची खरडपट्टी? काय बोलणार आपण? नवरा म्हणून कधी विचारपूस केली आहे का बायकोची? पैसे पाठवले की झालं कर्तव्य. एकटी राहून तब्बल 15-16 वर्ष आईचं तीच करतीये ना. छे, लोकांना कोर्टामध्ये न्याय देताना आपण आपल्या बायकोवर किती अन्याय केलाय. 5-6 वर्ष झाली का जास्तच. आपण घरी फिरकलेलो सुद्धा नाही. आईनं तरी कधी बोलवलंय का आपल्याला? पण ती कशाला बोलवेल? तिचं सगळं व्यवस्थित होतंय ना. मग वसूनी कधी बोलवलंय? वसू वामनरावांची बायको 16 वर्षापूर्वी लग्न करून घरी आली आणि कामातच बुडून गेली. गरीबा घरची काळी सावळी लेक वामनरावांना आवडलीच नव्हती. पण आत्यानी आणि आईनी खूप आग्रह केला. आत्यानी चांगलंच पटवलं. आत्या म्हणाली, अरे तुझ्या आईच्या तापट स्वभावाला तोंड द्यायला ही गरीबा घरची गोगलगायच चांगली. माझा ऐक, संसार चांगला करेल तुझा. आईची काही काळजी करायला लागणार नाही तुला. आणि खरंच वसुधानं आल्या दिवसापासनं घरचं काम, सासूची सेवा यात स्वतःला बुडवून घेतलं होतं. पण इतकं करूनही तापट आई काही बदलली नाही. जमेल तेव्हा जमेल तसं वसूचं उणं दुणं काढतच राहिले. एकदा तर स्टुलावरून चढून फळीवरचा डबा काढायला गेली आणि स्वतःच तोल जाऊन खाली पडली. चूक स्वतःची, पण राग मात्र निघाला वसूवर. वामन, तुझी बायको पांढऱ्या पायाची रे. वर्षाच्या आत मला पाडलन. पाय मोडून आधू झाले रे तिच्यामुळे. बघ बाबा कसा संसार होणार रे तुझा. असली आपल्या आईचीच वक्तव्य ऐकून वामनरावही वैतागले. तेवढ्यात त्यांना दुसरीकडे बदलीची ऑर्डर आली. त्यांना तेवढंच पुरलं. आईला वसूच्या स्वाधीन करून खुशाल एकटे राहायला गेले. तिथे त्यांना राहायला चांगला बंगला होता. जेवणाचा डबाही चांगला मिळाला. मग काय, म्हाताऱ्या आजारी आईची आणि वसूची त्यांना आठवणही होईना. सुरुवातीला वसूची विनवणीची पत्र येत. आईला आणि मला तिकडेच घेऊन चला, मी आईचं सगळं करीन. नवीन संसाराची काही स्वप्न पण असतात, पण वामनरावांना ती ब्यादच नको होती. त्यांना मनापासनं आवडलीच नव्हती ही काळी बायको. आत्यानं सांगितलंय ना आईचं चांगलं करेल म्हणून, मग करू देत आईचंच. अधूनमधून एखादी चक्कर टाकत ते घरी. त्यावेळी एकदा आईनं वसूची कागाळी केली. अरे तुझ्या बायकोकडे सोन्याची साखळी होती ना, विचार बरं कुठे गेली ते. कुणाला दिली का विकली? परवापासून बघतोय गळ्यात नाही आहे तिच्या.
काय तो सोक्षमोक्ष आई समोरच होऊ दे म्हणून वामनराव गरजले. काय म्हणते गाई, तुझी सोन्याची साखळी कुठं आहे? हा आवाज आणि हा आवेश बघून वसू सरदच झाली. आईचं किती आणि काय ऐकायचं, खरं मानायचं काय आहे का नाही? थरथर कापत ती त्या दोघांपुढे आली आणि म्हणाली, अहो अहो परवा त्यांनीच काढून घेतली माझ्याकडनं. विचारा की त्यांना, त्या विसरल्या असतील कदाचित. कसं बस वसू बोलली, पण छे, आई नाही म्हणतीये म्हणजे नाहीच. झालं, वामनरावांना निमित्तच मिळालं. तेव्हापासून घर सोडलं ते सोडलंच. कधी चुकूनही फिरकले नाहीत. नाही म्हणायला न चुकता मनी ऑर्डर तेवढी करत होते. वर्षामागून वर्ष गेली. वसूनही आपलं प्राक्तन ओळखलं. आपण पुरते अडकलोय, आपण फसलोय हेही तिला कळलं. पण यातनं सुटका कशी व्हायची? या घराचं छप्पर तरी होतं. कामासाठी आपल्याला घरी ठेवलंय हे पक्क जाणून होती ती. सासूची सेवा करता करता शिलाईमध्ये चांगलं बस्तान बसवलं तिने. नवऱ्याचे आलेले पैसे फक्त सासूच्या औषधासाठी, तिचं दूध, फळ, कपडे एवढ्याचसाठी ती वापरायची. आपल्या स्वतःच्या शिलाईतनं मिळालेले पैसे स्वतःसाठी वापरायची. घरातल्या बाकीच्या खोल्यांना कुलपं लावून टाकली तिने. फक्त स्वयंपाकघर आणि सासूची खोली, 2च खोल्या वापरात ठेवल्या. आपल्या आयुष्याचं एक ध्येय निश्चित करून टाकलं तिने, सासूची सेवा. असं करता करता 15 वर्ष संपली. म्हातारीलाही आपली चूक चांगलीच समजली, पण आता काय करते? मुलानं तर संसाराकडे पाठच फिरवली. आता सुनेचं कसं होणार या विचाराने ती आजारी पडली. आपल्याच मुलाला त्याच्या बायकोच्या कागाळ्या सांडणारं तोंड एकदम बंद झालं. गिळता येईना, घशातनं काही आवाज फुटेना, काही शब्दच बाहेर पडेना. बोलणंच बंद झालं एकदम. मनातून सुनेची माफी किती मागू असं होत असे, पण काय झालं कोण जाणे, वाचा गेली ती गेली. वसू मात्र आजारी सासूची सेवा मुकाट्यानं करत होती. इतकी वर्ष तसं छळलं, आता असं. त्यात विशेष ते काय? निदान आता बडबड तरी बंद आहे. लहान मुलासारखं आवरायचं, खाऊ घालायचं आणि झोपवायचं. झालं, एवढंच तर करायचंय, त्यात काय एवढं? आजीबाईंना भेटायला म्हातारी आत्या आली. तिचा मुलगा सून 1 दिवस राहून गेली. वसूचं कौतुक करत आणखीन एक म्हातारा जीव तिच्यासाठी सोडून गेली. पण नाही म्हटलं तरी आत्याबाईंचा आधार वाटला वसूला. एकदम काय झालं तर काय करायचं, बोलवायचं कोणाला? आणि अचानक त्या दिवशी दुपारी वामनराव हातात बॅग घेऊन आले. काय झालं आईला? वसूकडे पाहात पण आत्याबाईंनाच त्यांनी विचारलं. भोग रे बाबा, भोग. जन्मभर बडबड केली तुझ्या आईनं. स्वतःच्या गुणी सुनेला छळलं, आता भोगतीये तेच. आत्याबाई कपाळाला हात लावून म्हणाल्या. वामनराव आल्यानंतर वसूनही सासूसारखंच आपलं तोंड बंद करून टाकलं. काही सांगायचं नाही, बोलायचं नाही की मागायचं नाही. कामामध्ये, सासूच्या सेवेमध्ये वेळ जातच होता. वामनराव आईच्या कॉट शेजारी खुर्चीवर बसून बघत होते. ही आपली आई, पण आपण काय करतो तिच्यासाठी? वसू तर परक्या घरची. या घरी आल्यापासून कसलंही सुख तिला मिळालं नाही. उलट कितीतरी अवहेलनाच झाली तिची. पण तरी सुद्धा किती मनापासून करते ती आईचं.
आपल्याला तर अर्धा तासही इथे बसवत नाहीये. तो कुबट्ट वास. झोपून झोपून आईचं रूपच पार पालटून गेलं होतं. डोक्यावर केसांच्या पुंजक्याचं पांढरं पांढरं टोपलं, चेहऱ्यावर आलेली भकास कळा. स्वतःचे हातपाय हलवायची ताकद नव्हती तिच्यात. गिळायला येत नव्हतं, त्यामुळे खाणंही बंदच झालं होतं. वसू आपली कधी पातळ पेज, कधी दूध, कधी सरबत, कधी कोको चमच्याने भरवत होती. जेवढं जाईल तेवढंच आई गिळत होती. वसूनं आईचं अंथरूण, पांघरूण, कपडे स्वच्छ ठेवले होते. कसं जमलं हिला? आपलीच आई असून आपण काही केलं नाही. किती दिवस आहेत आईचे कोण जाणे. आता किमान 1 महिना तरी रजा काढून राहायचंच वामनरावांनी ठरवून टाकलं. दुपारी ते पुन्हा आई शेजारी खुर्चीत येऊन बसले. वसू स्वयंपाकघरात आडवी झाली होती. नाही म्हटलं तरी वामनराव आल्यामुळे तिच्या डोक्यावरचं ओझं एकदम कमी झालं होतं. आता कसं होईल ही काळजी नव्हती. त्यामुळे तिला डुलकी लागली होती. आत्याबाई कॉट समोर बसून होती. अचानक आईचा हात हलतोय, काहीतरी घेण्यासाठी धडपडतोय असं वामनरावांना वाटलं. त्यांनी विचारलं, आई अगं काय हवंय? वामनरावांच्या चेहऱ्याकडे बघत आईचे डोळे आणि हाताची बोट काहीतरी दाखवत होतं. कोपऱ्यामधल्या ट्रंकेकडे आईची नजर सारखी जात होती. वामनरावांनी ती ट्रंक आईपाशी आणली. आईचे डोळे लकाकले. ती आता डोळ्यांनीच सगळं सांगत होती. वामनरावांनी ट्रंक उघडली. आईची जुनी पातळं, एक शाल, स्वेटर आणि तळामध्ये एक छोटीशी डबी. आईने तीच डबी बाहेर काढायची खूण केली, ती उघडायला सांगितली. डबी उघडून वामनराव बघतात तर काय, वसूची ती चेन. उद्वेगानं वामनराव आईकडे पाहायला लागले. आई वामनरावांच्याकडेच बघत होती. डोळ्यांनी क्षमा याचना करता करता शरीरातला जीव केव्हाच डोळ्यामधनं उडून गेलेला होता. अतिसंताप, राग, आईचं आयुष्य संपल्याचं दुःख, दोघांनी मिळून वसूचा केलेला छळ, तिच्या आणि त्याचबरोबर आपल्याही आयुष्याचे निघालेले धिंडवडे, या सर्वांच्या संमिश्र विचारांनी वामनराव स्टॅच्यू दिल्यासारखे बसून राहिले. आत्याबाई जोरात ओरडल्या, वसू. समोरचं दृश्य बघून वसू थिजूनच गेली. सासूच्या जाण्याबरोबर तिच्याही आयुष्याची इति कर्तव्यता संपली होती. निदान वामनरावांच्या उपस्थितीतच ही घटना घडली ते बरं झालं. तिच्या आयुष्यातली पीडा संपली होती. तिच्या मागचा राहू, केतू का शनी क्षणात नाहीसा झाला होता. आता तिचा मार्ग तिला मोकळा झाला होता. नाही म्हटलं तरी तिला हुश्य झालं. आईच्या जाण्याच्या दुःखापेक्षा तिने केलेल्या अवहेलनेमुळे वामनराव कोसळून गेले. आई असं का वागली? का तिने वसूबद्दल मला खोटं सांगितलं? इतकं वाईट वागूनही शेवटपर्यंत वसूनच केलं ना तिचं सगळं. पण आता मी वसूची क्षमा कुठल्या तोंडानं मागू? काय बोलू तिच्याशी? त्यावेळी ती सांगत होती तेव्हा कसं नाही ऐकलं आपण तिचं? आपला फक्त आईवरच विश्वास होता. पण तिनेच आपलं वाटोळं करावं? काय मिळालं तिला? विचार करून करून वामनरावांचं डोकं भणभणायला लागलं. या पापाचं प्रायश्चित्त कसं घ्यायचं? आता तरी तिला आपल्याबरोबर न्यायचं. पण येईल का ती?
इतकी वर्ष निष्ठुरपणे वागलो आपण तिच्याबरोबर. कशी वाटेल खात्री आता तिला? काय करायचंय काय? वामनरावांना काहीही सुचत नव्हतं. हां म्हणतोय, आईला जाऊन 15 दिवस झाले. आत्याचा मुलगा तिला घेऊन जायला आला. उद्या दुपारी 4 वाजता निघतील ते. वसू आणि आपण राहू शकू का एकत्र? वामनरावांना काही सुचेना. दुसऱ्या दिवशी सकाळी कुणालाच लवकर जाग आली नाही. एवढी झोप कशी लागली कोण जाणे. अरे पण आज पाणी भरलं नाही, चहाही तयार नाही. वसू आहे कुठे? एवढ्यात आत्याबाईंनी हाक मारली, अरे वामन, हे बघ बाबा. आईच्या फोटोपाशी एक चिठ्ठी होती. या घरातलं माझं काम झालंय. आई किती जरी निष्ठुरपणे वागल्या तरी मी त्यांना माझी आईच मानलेलं होतं. आता मीच खरी निराधार झाली आहे. परमेश्वर इतकी वर्ष माझ्या पाठीशी होता, इथून पुढे सुद्धा राहणार आहे. त्यामुळे माझा शोध घेऊ नका. ज्या मंदिरात, मठात किंवा आश्रमात मला मनःशांती मिळेल तिथली सेवा करत राहणार आहे मी. सर्वसामान्य संसाराची स्वप्न मीही पाहिली होती, पण त्या मृगजळाच्या मागे मी आता धावणार नाही. माझा मार्ग आता वेगळा आहे. वामनरावांना पुढची अक्षरं दिसेनाशी झाली. श्रोते हो, ही होती सौ अंजली गोखले लिखित कथा मृगजळ. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं अजून राहिला असेल तर प्लीज आत्ता उजव्या हाताला वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, पुन्हा भेटा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.